गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर हे आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी गोंदिया पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात आयोजित संवाद मेळाव्यात पोलिसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या जाणून घेतल्या। महाराष्ट्र पोलीस संपूर्ण राज्यात 24 तास अलर्ट राहून आपले रक्षण करतात, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या देखील काही समस्या असू शकतात। त्यामुळे महाराष्ट्रात पहिल्यांदा गृह विभागाच्या वतीने पोलिसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न गृह राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी गोंदियात केले आहे। तर येत्या काही दिवसात पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना उद्भवणाऱ्या समस्या कशा सोडवता येईल यासाठी उपाययोजना करणार असल्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले। संपूर्ण महाराष्ट्रामधले पोलीस हे मागच्या अनेक वर्षापासून 24 तास आपल्या राज्यातल्या नागरिकांना रक्षण करण्याकरता, त्यांना सेवा देण्याकरता तत्पर असतात। त्यांच्या परिवाराच्या देखील काही समस्या राहू शकतात, त्याच्याकरता प्रत्यक्ष त्यांच्या परिवारासोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न आपण यावर्षीपासून सुरू केलेला आहे। आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा दौरा होतो त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांना सूचना करून या पद्धतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात येते। सर, नक्षलग्रस्त जिल्हा आहे, इथल्या पोलिसांच्या काय नेमक्या समस्या समोर आलेल्या आहेत आपल्या निदर्शनात? या ठिकाणी तर अभिनंदन केलं पाहिजे पोलीस विभागाचं की अनेक नक्षलाईट त्यांना त्यांचं हे करून आत्मसमर्थन करून या ठिकाणी त्यांनी नक्षलीपणा सोडलेला आहे। नंतर काही छोट्या समस्या त्यांच्या दैनंदिन जीवनासोबत काही प्रमोशन संदर्भातल्या होत्या, काही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भातल्या होत्या, काही त्यांच्या रिटायरमेंट नंतरच्या समस्या होत्या। ह्या सर्व समस्या ऐकून त्याचं एकत्रीकरण करून आपण शासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर राज्यात पहिल्यांदा गृहमंत्र्यांनी पोलिसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या जाणून घेतल्याने पोलिसांच्या आणि कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळालं आहे। गाव माझा न्यूज करिता राधा किसन चुटे, गोंदिया।